जय जगदंब नमो आदेश। बऱ्याच वेळेला आपल्या कुलदेवतेशिवाय इतर काही कनिष्ठ ग्रामदैवतसुद्धा असतात, ज्यामध्ये म्हसोबा, वेतोबा, वेताळबुवा, मांगोबा किंवा आसरा, म्हसोबा, कान्होबा असे दैवत असतात। आज या ठिकाणी आपण 7 आसरांची सर्वसाधारण पूजा कशी करावी याचं प्रॅक्टिकली मी या ठिकाणी दाखवणार आहे। खरं पाहता हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश नव्हता, पण मी या ठिकाणी गाव पिंपळकुटा तालुका सिंदखेड राजा इथलच्या आसरा आणि म्हसोबाचं पूजन करण्यासाठी सहकुटुंब आलेलो होतो। तर माझ्या मनामध्ये असं वाटलं की आपण या ठिकाणी आसरा म्हसोबांची सर्वसाधारण पूजा कशी करतात हे दाखवावं। प्रत्येक गावाची, प्रत्येक घराची, कुटुंबाची पद्धत वेगवेगळी असते। कोणाच्या घरी दिवे पाजळून नैवेद्य केले जातात, कोणाच्या घरी फक्त दही भाताचा नैवेद्य केला जातो, कोणाच्या घरी पुरणपोळीचा नैवेद्य आसरांना असतो। काही ठिकाणी खारा आसरा, खाऱ्या आसरा म्हणजे मटणाचा, मांसाचा नैवेद्य दाखवला जातो। प्रत्येक गावची कुळाची परंपरा वेगवेगळी असते। तर या ठिकाणच्या ज्या ह्या आसरा आहेत या पूर्ण शाकाहारी आसरा आहे, वर्णापूर्णाच्या आसरा आहेत, म्हणजेच त्यांना पुरणपोळी आणि वरण भात यांचाच नैवेद्य दिला जातो, मांसाहारी नैवेद्य ह्या इथलच्या आसरांना नाही आहे। तर यांची सर्वसाधारणपणे पूजा कशी करायची हे या ठिकाणी आपण बघूया। मी ऑलरेडी सर्व आसरांना या ठिकाणी अंघोळ घालून घेतलेली आहे। आसरा एकूण 7 असतात, पण ह्या आसरा नदीमध्ये असल्यामुळे या ठिकाणी फक्त ह्या 3च आसरा उघड्या आहेत। उरलेल्या 4 आसरा या ठिकाणी मातीमध्ये दबलेले आहेत। तुम्ही या ठिकाणी हा मातीचा ढिगारा बघू शकता। ज्या वेळेला या नदीला पूर आला, ही आमना नदी आहे, या आमना नदीला पूर आला, पुरामध्ये भरपूर गाळ आला, तो गाळ सर्व ह्या आसरांवरती पसरल्या गेला। आणि मला आठवतं की आम्ही लहानपणी जेव्हा इथे यायचो तर ह्या आसरा एका माणसाच्या कमरे एवढ्या उंच होत्या, म्हणजे अक्षरशः उभं राहून यांची पूजा करावी लागायची। एवढे उंच उंच असे 7 तांदळे होते, पण आता या 7 तांदळ्यांपैकी 4 तांदळे मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले। हे 3 तांदळे आहे त्यांचे फक्त तोंड म्हणजे शिळाच वरती राहिलेले आहे। ज्या स्वरूपात आहे त्या स्वरूपामध्ये आता आम्ही या ठिकाणी पूजा करत आहोत। सर्वात प्रथम मी आसरांना पाण्याने आंघोळ घालून घेतलेली आहे। पाण्याने आंघोळ घातल्यानंतर मी यांच्यावरती चमेलीचं तेल ओतलं। चमेलीचं तेल ओतून त्याला व्यवस्थितपणे घासून असा हा शेंदूर लावून घेतलेला आहे। तर ह्या आसरांना शेंदूर लावला। पलीकडे तो म्हसोबा आहे आणि शिवलिंग आहे। शिवलिंगाच्या पलीकडे जो म्हसोबाचा शिळा आहे त्या म्हसोबाला सुद्धा शेंदूर आणि चमेलीचं तेल मी लावून घेतलेलं आहे। आता आपण या आसरांना वस्त्र नेसवूया। पातळ आणलेलं आहे, हे 9वारी पातळ या ठिकाणी आसरा माऊल्यांना आम्ही पांघरून टाकत आहोत। असं टाकायचं, इकडून दे, इकडून हा पदर घे आणि हे तिकडे घे, थांब तू राहू दे ना असं। हां, या ठिकाणी आता आपण हळद आणि कुंकू आसरा माऊल्यांना लावून घेत आहोत। हळद, एकदा हळद आणि 2दा कुंकू लावण्याची पद्धत असते देवतांना। आणि देवाला कुंकू लावताना नेहमी ह्या अनामिकेने लावल्या जातं। करंगळीच्या बाजूचं बोट, देवाचं बोट सुद्धा म्हणतात या अनामिकेला। मुळात काही जण म्हणतात की भाऊ तुम्ही एवढे बारीक बारीक विषय का समजावून सांगत असता, पण तुम्हाला खरं सांगू का, माझ्या अनेक शिष्यांपैकी ज्या नववधू असतात व ज्या नेमक्याच लग्न करून आलेल्या महिला असतात त्यांना खरंच माहीत नसतं बरं का की नेमकं कुंकू कितीदा लावायचं, हळद कितीदा लावायची, पहिले हळद लावायचं की पहिले कुंकू लावायचं, ते कुठल्या बोटाने लावायचं। त्यामुळे मी बारीक बारीक गोष्टी मुद्दाम त्या ठिकाणी नमूद करत असतो, जेणेकरून कोणी पहिल्यांदा जरी एखाद्या देवीची पूजा करायला घेतली तर त्यांना अजिबात अवघड वाटू नये। आता मी पहिले आसरांचं मानपान पूर्ण करून घेणार आहे, त्यानंतर मी म्हसोबाचं मानपान देणार आहे। तर बघा, पहिले आंघोळ घातली, त्यानंतर चमेलीचं तेल लावलं, चमेलीच्या तेलानंतर शेंदूर टाकला, तो शेंदूर सर्व आसरांना लावला, त्यानंतर एकदा हळद आणि 2दा कुंकू लावलं, ते सर्व अनामिकेने लावलं। इथपर्यंत आपण सर्व हा पूजाविधी केला। पातळसुद्धा नेसवून घेतलेलं आहे। आता थोड्याशा ज्या अक्षदा आहे ह्या मळवट म्हणून मी कपाळावरच टाकून घेतो त्यांच्या। आणि यानंतर या ठिकाणी बघा आपण खाली ओट्या तयार करून घेतलेल्या आहे। या ओट्या बघूया, 7 ओट्या आहेत ह्या एकूण। तर बघा ओटीवरती आपण काय काय ठेवलेलं आहे ते सर्व सामान मी तुम्हाला दाखवतो। या ठिकाणी ब्लाऊज पीस आहे, म्हणजेच खणाचा पीस आहे। ब्लाऊज पीसवरती हे शृंगार साहित्य ठेवलेलं आहे। हे असं कुठल्याही अत्ताराच्या दुकानामध्ये आपल्याला विकत मिळतं। यामध्ये काजळाची डब्बी आहे, छोटासा आरसा आहे, 2 जोडवे आहे, हळदी कुंकाच्या पुड्या आहे, बांगड्या आहे,
एक वेणी फणी म्हणून असते, ती वेणी फणी आहे, म्हणजे छोटासा कंगवा आहे, असं हे सर्व शृंगार साहित्य आहे. तर खाली ब्लाऊज पीस, त्यावरती नारळ ठेवला आहे, त्यावरती आता हे शृंगार साहित्य ठेवलं आहे. आणि हे बघा, आसरांसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा खेळणा पाळणा. याला खेळणा पाळणा असं म्हणतात. हा कागदाचा असतो, काही ठिकाणी चांदीचा असतो, काही ठिकाणी हा स्टीलचा सुद्धा विकत मिळतो. तर आमच्या गावामध्ये असा कागदाचा वाहतात. तर हा आता राखून तयार करून आणलेला आहे खेळणा पाळणा. म्हणजे आसरा माऊल्यांना जी बाळं असतात त्या बाळांचं प्रतीक म्हणून हा खेळणा पाळणा वाहण्याची पद्धत आहे. दुसरा विषय म्हणजे आमच्या घरामध्ये जी लहानी तहानी बाळं असतील त्यांना सुखी ठेव, असा सुद्धा त्यामागचा भावार्थ असतो. तर बघा, खेळणा पाळणा, नारळ, शृंगार साहित्य, वर काढून ठेवतो शृंगार साहित्य, असं सर्व या ठिकाणी तयार केलेलं आहे. त्यावरती थोडे थोडे आपण तांदूळ घालून घेत आहोत ओटीचं साहित्य म्हणून. आणि यानंतर आपण एक एक ओटी उचलून ही आसरा माऊल्यांना अर्पण करूया. एक ओटी दे मावशी. अशा या 7 जणींच्या 7 ओट्या आहेत बरं का. तोंड एकीकडे करणार. अजून 2. तरी कोण जाऊ दे खाली. हो, 6 आणि ही 7वी ही इथे समोर ठेवतो. आता ह्या ज्या ओट्या ठेवून घेतल्या, ओट्यांना सुद्धा वेगळं स्पेशल असं हळदी कुंकू व्हायचं असतं. तर पुन्हा तोच विषय की एकेका ओटीवरती एकदा हळद दोनदा कुंकू, एकदा हळद दोनदा कुंकू असं टाकून घ्यायचं. पहिले हळद टाक. लोकांना मी शिकवायला लागलो, माझीच बायको उलट टाकायला लागली. असं असतं बघा, लोकांना सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण. इकडच्या याच्यावर सुपाऱ्या मांडायच्या. तिने आपण या ठिकाणी ओट्या भरून घेतल्या आहे. आता आपण त्यांना विडा मांडणार आहोत, म्हणजेच विड्याची पानं आणि त्यावरती सुपारी. तयार विडे मांडले तरी सुद्धा चालतात, पण आम्ही सुट्टी विड्याची पानं आणलेली आहेत. 2-2 ठेवायची. ठीक. तर ही विड्याची पानं आणि ही सुपारी. लक्षात ठेवा, विड्याच्या पानावरती जेव्हा सुपारी ठेवता, हा जो देठ असतो हा देठ देवाच्या दिशेने असायला हवा, हे लक्षात ठेवा. जर आपण देठ आपल्याकडे केला आणि पान टोक देवाकडे केलं पानाचं, तर त्याला उलटं पान मानण्यात येतं. त्यामुळे देवाला, देवीला, आसराला, म्हसोबाला, कोणत्याही देवाला जर तुम्ही सुट्टं पान ठेवत असाल तर पानाचा देठ हा देवाकडे केला पाहिजे. तर मी 7 ओट्यांवरती 7 पानं मांडून घेतो. ते खाली ठेवलं. अच्छा. या कामामध्ये माझी मावशी मला फार जास्त मदत करते. कारण खरं तुम्हाला सांगू का, मी जास्त आसरांची पूजा केलेली नाही, त्यामुळे मला बारीक सारीक गोष्टी सांगायला ती असते. देवीच्या विषयामध्ये माझं यमी झालेलं आहे. थोडासा आसरा म्हसोबांच्या बाबतीतली पूजा जरा कमी पडते. आणि विशेष म्हणजे ह्या अतिशय जागृत अशा आसरा आहेत. नवसाला पावणाऱ्या आसरा म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे. आणि जर कोणी चुकत हुकत असेल त्यांना धरणाऱ्या म्हणून आसराही त्यांचं फार जास्त नाव लौकिक आहे. तुम्हाला गंमत सांगतो, मला स्वतः या आसरा माऊल्यांचा 2 वेळेला स्वप्नदृष्टांत घडला आणि त्यामुळे मग आज आम्ही इथे मानपान करायला आलेलो आहोत. अजून एक, बरोबर झाले 7 झाले. हो. आणि विशेष म्हणजे ह्या माझ्या मामे कुळाच्या आसरा आहे. आमचं मूळ गाव तसं पिंपरी आंधळे कुटुंबाचं, परंतु जे आमची आई होती, आमच्या आईचं मूळ गाव हे पिंपळखुटा होतं. मूळ त्यांचं जे वडिलांचं होतं ते. तर ह्या मामे कुळाच्या आसरा आहेत. त्यामुळे मग लग्न समारंभी, मुंज, जावळ अशा प्रसंगी इथे येऊन सर्व मानपान करावा लागतो. अशा पद्धतीने आसरांचा मानपान पूर्ण झालेला आहे. आता मी तोपर्यंत म्हसोबा देवाला टावेल टोपी वाहून घेतो, विड्याचं पान वगैरे त्याला ठेवून घेतो. तोपर्यंत इकडे नैवेद्याची तयारी करतात. आता हा म्हसोबाला टावेल टोपी वाहून घेते. हो, टोपी वाहताना सुद्धा गोष्ट आहे.
टोपी सरळ व्हावी, उलटी वाहू नये. आता सरळ टोपी म्हणजे काय, पुन्हा तोच विषय. तर बघा, जी टोपी असते या टोपीला 2 बाजू असतात. हा जो समोरचा भाग आहे ना, हा असा असतो सरळ. आणि पाठीमागे जो असतो ना, ते शिलाई दिसते, पाठीमागचा भाग असा शिलाईचा असतो. दिसते का बारीक शिलाई? तर शिलाईचा भाग पाठीमागे असला पाहिजे आणि चोपडा सरळ भागा समोरून असला पाहिजे. अशी टोपी असली पाहिजे. तर आपण अशी सरळ टोपी घालून घेऊया. म्हसोबाला मी या ठिकाणी टोपी घातलेली आहे. हा म्हसोबा सदैव आसरांच्या सोबत असतो आणि याला पाठीराखा मानण्यात येतं आसरांचा. अनेक मंत्रांमध्ये सुद्धा 7 आसरा 8वा म्हसोबा असा शब्द आपल्याला पाहायला मिळतो. तोच हा म्हसोबा राया. आता या ठिकाणी म्हसोबाला आपण टावेल टोपी वाहून घेतली आहे. कुंकाचं द्या इकडे. आणि याला आपण कुंकूसुद्धा अर्पण करूया ते पुडीमध्ये. आणि हो, म्हसोबाला ना हळद लावत नसतात बरं का. म्हसोबाला फक्त कुंकू लावायचं असतं आणि ते अंगठ्याने लावायचं असतं. म्हसोबाला आपण अंगठ्याने कुंकाचा टिळा ओढूया. म्हसोबा महाराज की जय. यानंतर विड्याची पान घ्या. 2 विड्याची पानं आपण म्हसोबाला ठेवून घेऊया. तोपर्यंत मी थोडंसं अत्तर आलंय माझ्याकडे. अत्तराचा 1 थेंब म्हसोबा रायाला लावून घेतो. आणि हे बाकीचे अत्तराचे थेंब आसरांना सुद्धा लावून घेऊया आपण. पुन्हा तसंच विड्याच्या पानाचं देठ म्हसोबाकडे आणि टोक आपल्याकडे, असं विडा पान म्हसोबाला अर्पण करून घेतलेलं आहे. आता आपण नैवेद्याची तयारी करणार आहोत. नैवेद्य तयार झाले की ते दाखवूया आसरांना. आणि इथे बघा, ही 2 गावरान अंडी आहेत. ही 2 गावरान अंडी म्हसोबासाठी. आसरा किती जरी शाकाहारी असल्या तरी म्हसोबाची खोड काही जात नसते. त्याच पद्धतीने आमच्या घरचा म्हसोबा असो, आमचा दैत्यराज असो किंवा इथलचा म्हसोबा असो, त्याला नैवेद्य हा मांसाहारी असतो. आणि मांसाहारी नैवेद्य काही इथे शक्य नव्हता. त्यामुळे मांसाहाराचं प्रतीक म्हणून ही 2 कच्ची अंडी आहे. ही 2 कच्ची अंडीसुद्धा मी या ठिकाणी ह्या विड्याच्या पानावरती म्हसोबाला ठेवून घेत आहे. आता म्हसोबासाठी नैवेद्य काढून घेतलेला आहे. थोडं समोर येऊन दाखवा म्हणजे दिसेल. त्याच्यामध्ये चपाती आहे, कुरडई, पापड, थोडी मेथीची भाजी, भजे, आमटी आणि कढी असं सर्व एकत्र केलेलं आहे. भातावरती दही, भात आणि साखर आहे. असा सर्व नैवेद्य केलेला आहे. हा असा मी इथे म्हसोबा रायाच्या समोर ठेवतो. म्हसोबा रायाला हा नैवेद्य असा दाखवतो आणि याला आपण पाणी फिरवूया. दैत्यराजाय नमः. म्हसोबाच्या नावानं चांगलं आणि नैवेद्य अर्पण करण्यासाठी म्हसोबाला ठेवलेला आहे. तसंच तुम्ही इथे समोर बघू शकता, जे आसरा आहेत, आसरांच्या समोर आपण एकूण 7 नैवेद्य ठेवून घेतले. आपण जसे ठेवले होते ना इथे म्हसोबाला, तसंच आहे. चपाती, मेथीची भाजी, कुरडई, पापड, भजे, कढी, आमटी असं सर्व आहे. थोडं थोडं गाईचं तूपसुद्धा टाकलेलं आहे आपण नैवेद्यावरती, पुरणपोळीचा घास म्हणून. आणि जे आपण विड्याची पानं आणि सुपारी ठेवली होती त्यावर 1-1 मूठ साखर टाकली आहे, गोड पान म्हणून. अशा पद्धतीने आसरा आणि म्हसोबा दोघांचाही नैवेद्य या ठिकाणी आपण पूजून झालेला आहे. आता ज्या ओट्या ठेवून घेतलेल्या आहेत आपण, ह्या ओट्यांवर हिरवीगार 1-1 लिंब ठेवत आहोत आपण. पिवळी लिंब ठेवली तरी सुद्धा चालतात. हिरवी किंवा पिवळी लिंब. आसरा म्हसोबांना लिंबाचा फार जास्त मान असतो. असं म्हणतात ना, लिंबू नारळ झेलीत. त्यामुळे हे जे लिंबू नारळ आहे हे आसरा म्हसोबाच्या नैवेद्यावरती असतं. म्हसोबाच्या सुद्धा ह्या नैवेद्यावरती किंवा विड्याच्या पानावरती मी 1 लिंबू ठेवून घेत आहे म्हसोबासाठी. आता आपण आरतीची तयारी करूया. आता 7 आसरांना हार घालून घेतला मी. इथे म्हसोबा रायाला सुद्धा हा हार घालून घेतला आहे. 7 जणींना असा एकच हार घातला तरी चालतो, 7 हार घातले तरी सुद्धा चालतात. तर इथे आम्ही 7 जणींना मिळून एकच हार घातला. बाकीच्या आसरांना आपण सुट्टी सुट्टी फुलं वाहत आहोत. बऱ्याच ठिकाणी आसरांचा मांड भरला जातो बरं का, दुर्डी भरली जाते. त्या दुर्डीमध्ये सर्व साहित्य भरलं जातं. आता मी जर एखाद्या वेळेला आसरांची ज्ञानमाळ करत असेल तर आम्ही सुद्धा गड्डा खणून त्यामध्ये कुंड स्थापन करतो. कुंडामध्ये 7 दिवे प्रज्वलित करून त्यामध्ये आसरांची परडी सोडतो आणि 7 जणींना मानपान करून नंतरच आसरांची ज्ञानमाळ करतो. मी आत्तापर्यंत जेवढ्याही आसरांच्या ज्ञानमाळी केल्या किंवा कुंड माऊली मळगंगेच्या निखोच्या ज्ञानमाळी केल्या तर कुंडपूजन करूनच आम्ही ज्ञानमाळी करत असतो.
पण आमच्या ज्या ह्या आसरा आहेत इथलच्या, यांना परडी भरण्याची पद्धत नाही आहे, दुर्डी भरण्याची पद्धत नाही आहे, किंवा या ठिकाणी मांड घालण्याची पद्धत नाही आहे. ही जी अशी पूजा मांडली यालाच मांड म्हटलं जातं. आणि अशीच पूजा आमच्या इकडे साती आसरांची घालण्यात येते. प्रत्येक गावची पद्धत वेगवेगळी असते. त्या पद्धतीनुसार काही ठिकाणी साती आसरांबरोबर 8वा कान्होबा किंवा कान्हा असतो, गवळी असतो. आमच्या इकडे गवळी कान्हा नसून म्हसोबा असतो. अशी प्रत्येक गावची निरनिराळी पद्धत आहे. खास करून कोकण किनारपट्टीमध्ये गवळी किंवा कान्हा आहे असं मानण्यात येतं. आणि विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये आसरांच्या सोबत हा बऱ्याच वेळेला म्हसोबा हा त्यांचा राखणदार असतो. आता साती आसरांच्या नैवेद्याला पाणी फिरवून घेत आहोत. तर आता 7 जणींच्या नैवेद्याला वेगवेगळं फिरवायचं असतं. म्हणजे 7 नैवेद्याला 7 वेळेला फिरवलं जाईल. 7 नैवेद्याला एकत्र फिरवत नाहीत आमच्या इकडे. 7 नैवेद्याला वेगवेगळं. म्हसोबाला मी सुरुवातीलाच पाणी फिरवून घेतलं होतं. आसरांना सुद्धा आपण फिरवून घेतलं. आता हा नारळ आहे. हा नारळ आपण आसरांच्या नावाने फोडून घेऊन त्याचे तुकडे वाहूया. आसरांना फोडून घे. पडू दे पाणी खालीच, काही होत नाही. हां, आता मी पिण्यासाठी हातामध्ये पाण्याची बॉटल घेतलेली आहे. तुम्ही म्हणाल पाणी पिण्याचं काय वैशिष्ट्य, पण हे साधंसुद्धा पाणी नाही. हे आहे कांगेन वॉटर. मागे लोकेश वाडेकर आणि त्यांची मिसेस यांनी आम्हाला डेमो दाखवला होता मंदिरामध्ये येऊन की तुम्ही कांगेन वॉटर प्या, कारण तुम्हाला खूप जास्त दम लागतो, BP शुगरचा त्रास आहे. त्यामुळे मग आम्ही कांगेन वॉटरची मशीन जगदंबा देवी संस्थांमध्ये बसवून घेतली आणि हल्ली आम्ही हे कांगेन वॉटरच पितो. आणि तुम्हाला गंमत सांगतो, मला कुठलीही ॲडव्हर्टाईज करायची नाही आहे, पण मला 8 दिवसामध्ये भरपूर चांगले अनुभव आले की एनर्जेटिक वाटतं ते पाणी पिल्यावर. आणि विशेष म्हणजे लघवी फार जास्त येते. म्हणजे जे काही आपल्या बॉडीमधले पदार्थ आहे जे बाहेर पडले पाहिजे मूत्रविसर्जनाद्वारे, ते पदार्थ फार लवकर बाहेर पडतात. पण दुसरी एक गंमत सांगतो, त्याचं नाव आहे कांगेन वॉटर. पण आमच्या नातेवाईकांना की नाव जमत नाही. आमची मावशी तर किती दिवस त्याला मेंग वॉटरच म्हणायची. आणि आमच्या मंदिरातले सर्व मेंग वॉटर मेंग वॉटर मेंग वॉटर. आता केंगन वॉटर म्हणा की मेंग वॉटर म्हणा, पण या मेंग्या वॉटरचा आम्हाला भरपूर फायदा झालेला आहे. आता या ठिकाणी आसरा माऊल्यांची आरती करून घेत आहोत. आसरांची अशी स्पेशल आरती तर कुठली नाही आहे, पण त्यामुळे मग आपण जी अंबाबाईसाठी आरती गातो तीच आरती आपण या ठिकाणी गाऊया. आरती मानाची ग माझे माय, आरती मानाची न लावल्या कापराच्या ज्योती ग माझे माय, कापराच्या ज्योती उद जळतो तोळा तोळा ग माझे माय, जळतो तोळा तोळा आली आंबाची बैठक ग माझी माय, आंबाची बैठक आंबा स्वार वाघावरी हो माझे माय, स्वार वाघावरी हाती घेऊन तलवारी हो माझे माय, घेऊन तलवारी आईनं रचलय तुळजापूर हो माझे माय, रचलय तुळजापूर तिनं मारिला दैत्यासूर हो माझे माय, मारिला दैत्यासूर त्याच्या हाडाचं केलं चूर हो माझे माय, हाडाचं केलं चूरन वरती रचलय मातापूर हो माझे माय, रचलय माहुरगड तीर्थाचा गिलास हो माझे माय, आणा तीर्थाचा गिलास न करू आरती खल्लास हो माझे माय, आरती खल्लास. कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि. त्याला एकदा पाणी फिरवून घ्या. नमो देवे महादेवे शिवाय सततं नमः. नमः प्रकृती भद्राये नियतः प्रणिता स्मतां सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ती समन्विते भये बेसराहिनो देवी दुर्गा देवी नमोस्तुते. जी आरती आपण ओवाळली तिला पाणी फिरवून घेऊया. आरतीला पाणी फिरवल्याशिवाय ती देवी देवतांना पावन होत नसते. बोल आसरा माता की जय, म्हसोबा महाराज की जय, साती बायांचा जय जयकार. अशा पद्धतीनुसार या ठिकाणी आपण जी मला पूजा करायची होती ती सर्व मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेली आहे. आणि आता शेवटचं म्हणजे दही भाताचं बोनं. दही भाताचं बोनं म्हणजे काय, भात आहे, साखर आहे, त्यामध्ये दही कालवलेलं आहे आणि हे 4 दिशेनं शिंपायचं असतं. कशासाठी? जे आसरा म्हसोबांचे गण असतात किंवा इतर काही शूद्र दैवत असतात त्यांच्यासाठी आता आपण हे शिंपणार आहोत. तर 4ही दिशेनं शिंपून घेऊया दही भात. या दिशेला शिंपला, स्वतःभोवती गोल राऊंड घ्यायचा आणि क्लॉकवाईज 4ही दिशांना दही भात शिंपायचा.
आता या ठिकाणी आपण थोडासा दही भात जमिनीवरती टाकूया. थोडासा दही भात आपण वरती आकाशामध्ये शिंपलेला आहे आणि जो थोडासा हा उरलेला आहे हा मी इथे कोपऱ्यामध्ये ठेवून घेत आहे. चला, या ठिकाणी जर तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो. जय जगदंब. नमो आदेश.